हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. दुपारचे आता 1-1:30 वाजलेले आहे. आज सगळं काम आवरले. तुमचा शोटर अजून काढलेला नाही का तर खूप थंडी वाजते. ऊन पडले पण थंडीच खूप वाजते. सगळं काम हे आवरलं. आणि आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट म्हणजे अंगारकी चतुर्थी आणि मला असते चतुर्थी. खिचडी केली होती आत्यांनी, मी आणि आत्यांनी खिचडी खाल्ली. आताच खिचडी खाऊन मस्तपैकी भांडी घासली आणि तिकडं भाजी घातली वाळायला. सर्दीने त्याने 2-4 दिवस 8 दिवस झालं पार काय सुसा नाही. भाजी थोडी सावलीलाच टाकली आहे. आत्या म्हणल्या की भाजी उन्हात वाळू घालत नाही ती, म्हणून ही अशी सावलीला टाकली आहे. थोडीशी वाळती ना. 4-5 2-3 ताईंनी ऑर्डर टाकलेली, ऑलरेडी पैसे पाठवले भाजीचं. मग त्यांचं त्या 2-3 आधी भाजी देणार आहे. अजून 2 दिवस लागते हिला थोडी सुकायला. मग थोडीशी सुकल्यानंतर तुमची ऑर्डर टाकणार आहे. लय पण वल्ली दिल्यानंतर ना पिवळी पिवळी झाल्यागत होती. लय पण उन्हात वाळवून नाही जमत तिला. आणि वारं आलं की लय सुही जाते उडूनच. त्याच्यावर लक्ष पण ठेवावं लागतं. या कालच्या धरून टाकली वाळायला, आताशी कुठं बाई सुकली आहे. अजून भाजी खुडायची म्हणल्यावर तशी लय आहे, पण हरभरा बारीक आहे उसातला. त्याच्यामुळं काय आत्या म्हणल्या अजून 15 दिवस नाही खुडायच्यात. बाकीची हरभऱ्याची खुडली सगळी. एक असं छान व्हिडिओ काढा. तर मी इकडं आले म्हणले की गई लगेच उठून बसला. पाणी दाखवून बसली होती. उन्हाचं असं मस्त वातावरण झालं. कपडे काढायचे, मोटर चालू होती. बापूंचा फोन आला होता मला, मोटर बंद कर म्हणून. पाणी निघले काय बघ, मोटर बंद करायसाठी घालते. मोटर बंद करून आज आमच्याकडे पाळी ना, वर शेताला पाणी चालू आहे. बापांचा इकडं आराम चाललाय. रानात आल्यानंतर ना काम व्हायचं, उन्हाचं कामही झाल्यावर इथं येऊन झोपतात. त्यांची स्कूटी ही पाणीही प्यायचं हे असल्यावर येतात, आराम करतात, झोपतात थोडंसं. चला म्हणलं एक उन्हाचा मस्त असा छोटासा एक व्हिडिओ काढून टाकावं. सकाळचा हे बघितलं. पोरं गेले शाळेत. आज चतुर्थी त्यामुळे हॉटेल पण बंद आहे. 2-4 दिवस झालं हॉटेल बंद. काल होता सोमवार, आज आहे चतुर्थी. चतुर्थीमुळं अंगारकी चतुर्थी असल्यामुळं कोणी चतुर्थीचं पण मटण एवढं खात नाही. मग हॉटेल पण आता 2-4 दिवस झालं बंद आहे. दुसऱ्या हॉटेलचं पण काम चालू आहे. अजून तुम्हाला काय दाखवलेलं नाही. त्यांनी दाखवतील, उद्या परवा दाखवतील. पटकीने तिकडं पण घ्यायचं ही करून, म्हणजे एकदा रस्त्याला आलं म्हणजे आपलं काम चालू झालं. हॉटेल तिथं पण आहे, पण ते सगळं तुम्हाला तर माहिती आहे, 4थ्या मजल्यावर आहे, सगळं गॅसवर आहे. आणि आजकालच्या जमान्यात गॅसवरची सगळीच खातात, चुलीवरचं खायला मिळत नाही. त्याच्यामुळे मग आमची तजवीज चालली इकडं हॉटेल तयार करायची. बघू कसं 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 काय काय होतंय, तुम्हाला अपडेट येतच राहील. विषय आणि कुत्री होती, ती कुत्री गायबच झाली. 2च राहिल्या, तर बाकीचे कुठे गेले काय माहिती. एकाचं तर 2 डोळं गेलं होतं, ती तर कुठं गेलं काय गेलं, गावानाच इथं दिसानाच. का कुठं गेलं का पडलं कुठं काय झालं, वरडाना पण काहीच होईना. कोणाचं बघावून कोणाचं नाही. ते मांजर घरात लंगडत बसले. इकडे ती कुत्रं एका आंधळं, माणसं आजारी. काय थंडीच खूप वाजते. इतकं ऊन पडलंय ना तरी थंडी गार सुटली. आणि घरात गेल्यावर तर एवढी थंडी वाजते, बेमापच थंडी वाजते. तुम्हाला म्हणलं वाटलंच होतं. मी आली की तिकडून गाय उठून बसणार. तुम्हाला दिसते का झाडाच्या मध्ये उभा राहिली. लगेच तिला वाटलं आता इकडं माझ्याकडे आली म्हणजे मला लगेच खाया टाकीन. उठून उभार लगेच रेडी. तिला आता खायला येतं, निवांत बसन. बाप्पू गेले तर रानात आणि आमच्या आत्यांचा आराम चाललाय. आत्या म्हणलं मी थोड्या वेळ झोपते. मी म्हणलं चालते, आत्यांना झोपायचे आणि मी पण झोपणार आहे. आता रानात काही काम नाही आमच्या. मस्त एकदा लसूण खुरपायचा आहे. आला एकदा खुरपून हे झालाय, पण दुसरा एकदा खुरपावं लागतो. 2 वेळा लसूण खुरपावं लागतो, तेव्हा ते लसूण पण चांगला येतोय. बघू आता उद्या परवा 2-3 दिवस
जावं लागेल परत ना आली संक्रांतीचं काम सारवून सोरवून हे लय आहे काय तर बाय. कसा वाटला व्हिडिओ उन्हातानाचा सांगा सगळेजण कमेंट करून.